Good morning, everyone. Today we learn computers. Lesson number 23, page number 51. We already know about computers. आपण कम्प्युटर पहिले आधी सुद्धा तुम्हाला एक सब्जेक्ट असतो कम्प्युटरचा. त्यात तुम्ही शिकता कम्प्युटर म्हणजे काय असतं. कम्प्युटरमध्ये आणखीन काय काय सीपीयू, मॉनिटर, कीबोर्ड हे सर्व आपण काय करतो कम्प्युटरचे पार्ट्स बघतो, पार्ट शिकतो त्या सब्जेक्ट मध्ये. आता लेसन मध्ये का आलं हे ते आपण बघणार आहे. लेट्स सी. You have learned the mathematical operation of addition, subtraction, multiplication and division. आता तुम्ही ऑलरेडी शिकलाय काय असतं मॅथमॅटिक्स मध्ये. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. You can do sums which involve any one or more of these operations. You may also solve complicated sums which involve all of these operations. आता ते काय म्हणतात की आपण काय करतो बऱ्यापैकी सम काय करतो असेच आपण सोडवतो. पण ज्यावेळी कॉम्प्लिकेटेड असतात मग ते कसं सॉल्व करायचं आपल्याकडनं सॉल्व होत नाही. You can calculate the answers quickly if you use tables. आता काय सांगतायत की आपण पटकन कॅल्क्युलेट कसं करू शकतो आन्सरला जर आपण कशाच्या टेबलचा यूज करू शकतो. टेबल्स तुम्हाला येतातच मग त्या टेबल्सचा यूज करून आपल्याला आन्सर पटकन मिळतं. बट समटाइम्स इट इज नेसेसरी टू कॅरी आउट व्हेरी कॉम्प्लिकेटेड calculations that involve very large numbers. At such times, mistakes are bound to occur in the calculation. आता काय होतं काय काय वेळी एवढे कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असतात आणि ते लार्ज नंबर असतात ते आपल्याकडनं काय होतात सॉल्व होत नाहीत. आपल्याकडनं मिस्टेक्स होतात त्याच्यामध्ये. Then you waste a lot of time checking and rechecking your answer. आपण काय करतो आपल्याकडे कुठे चुकलंय कसं चुकलं काय झालं हे आपण काय करतो बराच वेळ घालवतो त्याच्यामध्ये. पण आपल्याला उत्तर समजत नाही की आपलं कुठे चुकलं नक्की. हाऊ कॅन वी अवॉइड दिस एरर्स अँड वेस्टेज ऑफ टाइम. आता आपण कसं अवॉइड करणार आपला जो वेळ वाया जातो आणि ते चुकलेलं असतं ते कसं बघणार. A computer. A computer is a machine that is an answer to all these problems. आता काय आहे कम्प्युटर हे मशीन आहे ते काय आहे या सर्व प्रॉब्लेमचे काय आहे आन्सर. Computers can solve problems and carry out the most difficult calculation with amazing speed and accuracy. आता कम्प्युटरमुळे आपण काय करतो त्यात कॅल्क्युलेटर असतो. आता कम्प्युटर आता मोबाईल मध्ये कसे कॅल्क्युलेटर निघाले त्याच्यामुळे आपण काय करू शकतो पटकन मोठे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला जे आपल्याला येत नाही कॅरी आउट करता येत नाही पटकन ते काय होतं कम्प्युटर काय करतो पटकन सॉल्व्ह करतो स्पीड मध्ये आणि एकदम करेक्ट अॅक्युरेसी मध्ये. अॅक्युरेसी मीन्स करेक्टनेस अँड एक्झॅक्टनेस. आता computers can do several other things besides carrying out calculation. आता कम्प्युटर फक्त कॅल्क्युलेटरच यूज करतो का आपण नाही तर काय करतो त्यासोबत आणखीन बरीचशी कामं करतो तो. इन फॅक्ट देअर आर फ्यू थिंग्स दॅट अ मॉडर्न कम्प्युटर इज नॉट एबल टू डू. आता काय म्हणतात ते आता असे जे काही फॅक्ट्स आहेत काही गोष्टी आहेत जे मॉडर्न कम्प्युटर सुद्धा नाही करू शकत. कम्प्युटर्स हॅव मेमरी. आता काय असते कम्प्युटरला मेमरी असते. दॅट इज दे कॅन स्टोर अ लॉट ऑफ डाटा ऑर इन्फॉर्मेशन. आता डाटा म्हणजे काय रे इन्फॉर्मेशन. आपण एखादी माहिती स्टोर करतो कम्प्युटरमध्ये ती काय होते कम्प्युटरमध्ये सेव्ह राहते.
They can keep words, pictures, and sounds in their memory and give you the information within a fraction of a second when you need it. आता आपण कम्प्युटर मध्ये काय सेव्ह करू शकतो? मेमरी आपल्या कुठल्या तर शब्द असतात, पिक्चर असतात, गाणी असतात. हे काय करू शकतो आपण कम्प्युटर मध्ये स्टोअर करून ठेवतो आणि ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी आपल्याला ते काय करतं विदिन अ सेकंडच्या आधी पण ते काय करते आपल्याला पटकन माहिती कम्प्युटर मधून लगेच मिळते. Computer can process the data or the information according to the instruction given to them. आता काय आहे कम्प्युटरचं हा जो डाटा आहे ते काय म्हणते प्रोसेस कशी असते आपण त्याला इन्स्ट्रक्शन टाकावे लागते. असंच तुम्हाला ते बोलल्यावरती देतं का नाही देत. मग काय करायला लागतं कम्प्युटरला आपण जे इन्स्ट्रक्शन देतो ते त्याला कम्प्युटरला फॉलो करावे लागते. A modern computer can follow thousands of instruction within a fraction of seconds. आता जे नवीन कम्प्युटर निघाले आहेत आणखी मॉडर्न कम्प्युटर आहेत ते काय करतात आपण जे इन्स्ट्रक्शन देतो हजार इन्स्ट्रक्शन त्यांना सांगतो ते काय होतं फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे सेकंडच्या आधी आपल्याला ते काय करतं फॉलो करतं. ओनली द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी गिवन इन अ लँग्वेज दॅट द कम्प्युटर अंडरस्टँड. आता काय आहे आता ते कम्प्युटरला कुठली भाषा समजते कुठली लँग्वेज समजते तर आपण जी त्याला इन्स्ट्रक्ट करतो त्याला तीच लँग्वेज जी आहे ती त्याला समजते अंडरस्टँड होते. A set of code instruction written for a computer is known as a program. आता त्याला जे इन्स्ट्रक्शन देतो जो एक कोड असतो सेट केलेला त्या सेट केलेल्या इन्स्ट्रक्शनला काय म्हणतात प्रोग्राम. आता कसं म्हटलं अ सेट ऑफ कोड instruction written for a computer is known as a program. Writing a computer program is specialized task. आता काय सांगितलं त्यांनी कम्प्युटर मध्ये राईट करायचं हे काय असतं एक स्पेशल टास्क असतो. आता तुम्हाला तुमच्या घरी जर असेल कम्प्युटर जर तुम्ही नेहमी वापरत असाल तर तुम्हाला समजेल की आपल्याला रायटिंग करायचे आहे ते टाईप करताना आपल्याला थोडा प्रॉब्लेम येतो नवीन असेल तर जर तुमच्या हाताखाली जर ते बटन प्रॅक्टिस असेल आपण ते इझिली राईट करू शकतो. A computer on its own does not make a judgment about the instruction given to it. आता कम्प्युटरला त्याचं असं काय जजमेंट काय असतं जजमेंट नसतं आपण जे इन्स्ट्रक्शन देऊ तेच त्याला फॉलो करावं लागतं. इट फॉलोज द इन्स्ट्रक्शन ब्लाइंडली. आता काय म्हटलं त्यांनी आपण जे इन्स्ट्रक्शन देतो ते कसं करतो तो ब्लाइंडली फॉलो करतो कारण त्याच्यामध्ये काय केलेलं असतं कसं कोड सेट केलेला असतो सिस्टम ऑफ वर्ड्स लेटर्स नंबर्स और सिम्बॉल्स दॅट रेकॉर्ड इन्फॉर्मेशन इन अ शॉर्टर फॉर्म. आता हे काय केलं त्यांनी सेट केलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना इन्स्ट्रक्शन दिली की ते ब्लाइंडली स्टार्ट करते फॉलो करायला. दॅट इज वाय द इन्स्ट्रक्शन हॅव टू बी रिटन व्हेरी व्हेरी केअरफुली. मग म्हणून आपल्याला काय करायला लागतं काही तुम्हाला पाहिजे असेल त्यातलं सर्च करायचं असेल तर ते व्यवस्थित राईट करून कम्प्युटरला सांगायचं की आम्हाला हे हवं मग त्या पद्धतीने टाईप केलं की ते व्यवस्थित देतं. द इन्स्ट्रक्शन मस्ट कव्हर एव्हरी स्टेप इन्व्हॉल्व इन अन ऑपरेशन. इफ यू मिस अ स्टेप द कम्प्युटर विल नॉट करेक्ट इट. आता एखादी तुम्ही स्टेप जर विसरला त्याच्यातली तर ते तुम्हाला करेक्ट नाही मिळत म्हणून काय सांगताय आपल्याला गरजेची आहे की एव्हरी स्टेप त्यांनी इन्व्हॉल्व करायला हवी त्या ऑपरेशनमध्ये. One has to think carefully to imagine every step involved any task. Let us see if we can imagine all the steps involved in a simple task. आता इथे काय त्यांनी सांगितले आपण आपली ती जी आपल्याला पाहिजे टास्क त्याचं त्यांनी काय सांगितले एव्हरी स्टेप प्रत्येक स्टेप आपल्याला व्यवस्थित हे करावे लागते. त्याच्यावरती एक सिंपल एक्झाम्पल आहे
Let's see. Suppose mother has asked you to buy vegetables. तुम्हाला समजा आईने भाजी आणायला सांगितली. भाजी विकत घेऊन ये. You have to divide this task into smaller ones. आता तुम्ही काय करणार? त्याचे छोटे छोटे टास्क करणार, छोटे छोटे पॉइंट करणार तुम्ही त्याचे. फर्स्ट काय येणार? गोइंग टू ग्रीन ग्रोसरी शॉप. पहिल्यांदा कुठे जाणार आपण? ग्रीन ग्रोसरी शॉप मध्ये जाणार. Picking up the vegetables you want and paying for them. Coming back home. आता हे झाले 3 पॉइंट. तुम्ही काय करणार? दुकानात जाणार, भाजी पिकअप करणार, पैसे देणार आणि घरी परत येणार. आता कसं? Then you have to subdivide this task into still smaller ones. आता ह्याचे सुद्धा काय होणार? आणखीन छोटे पार्ट्स. कसे? लेट्स सी. बघा इथे एक छोटे चार्ट सारखं त्यांनी एक्झाम्पल दिलंय. पहिल्यांदा काय? Going to the green grocery shop. Then take a bag for the vegetables. आपण काय घेणार पहिल्यांदा? बॅग घेणार व्हेजिटेबल साठी. Then we take money for the vegetables. काय लिहिलं तिथे? Money for the vegetables. पुन्हा पैसे घेणार आपण भाज्यांसाठी. पुन्हा start from your house. आता घरापासून सुरुवात करूया. Then walk down the street. आपण काय करणार? रस्त्यावरनं चालत जाणार. Turn left or right. आपण आता तुला कुठे जायचंय? ते टर्न करणार, लेफ्टला किंवा राईटला. Walk down the street. आता आणखीन पुन्हा चालत जाणार. Cross the street. काय करणार? रस्ता क्रॉस करणार पुन्हा आपण. रस्ता क्रॉस केल्यावरती दुकानात एंटर करणार. एंटर ग्रीन ग्रोसरी शॉप. आता हा झाला दुसरा पॉइंट. मग हे काय त्यांनी सिंपल दाखवलं. Each of these smaller tasks can again be divided further into even smaller tasks. आता त्यांनी काय सांगितले? ह्या टास्कचं सुद्धा काय करू शकतो? आणखीन छोटे छोटे पॉइंट करू शकतो. Try to do that choosing any one of the above step. आता यातलं कुठलीही एखादी स्टेप घ्या आणि त्याचं काय करायचं? आणखीन छोटे छोटे पॉइंट करायचे. Thus we see that computers are smarter than men. आता कम्प्युटर काय आहे? माणसांपेक्षा स्मार्ट आहे. But it is men who do the difficult job of making them smart enough. आता कम्प्युटर स्मार्ट आहे पण डिफिकल्ट जॉब काय करतो? काय करतो? आपण सुद्धा माणसं काही जॉब असे आहेत डिफिकल्ट ते आपण सुद्धा चांगले करू शकतो. So the next time you play a game on a computer or watch a video or obtain some information, think of the men who put in so many efforts to make it all possible. आता हे कोणी सगळं केलेलं आहे? कम्प्युटर एका माणसाने बनवलेलं आहे. मग काय म्हणण्यात आहे की आपण पुन्हा ज्यावेळी असं हे करू, तुम्ही गेम खेळाल किंवा एखाद्या कम्प्युटरवर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे, व्हिडिओ बघाल, तेव्हा आपल्या लक्षात येईल की हे आपल्याला कम्प्युटर पटकन इझिली देते, पण ते देण्यामागे त्या माणसाची ज्याने कोणी बनवलंय त्याची किती मेहनत गेली असते आणि किती मेहनतीने हे आपल्याला पटकन पॉसिबल होतंय. ओके, आय होप यू ऑल आर अंडरस्टँड. Now unmute everyone.